श्रोतेहो नमस्कार. नुकताच आपण महिला दिन साजरा केला आणि अनेक महिलांच्या कर्तृत्वाविषयी आपण ऐकत असतो. आज आपल्या समवेत तिच्या कर्तृत्वाविषयी बोलायला आलेली आहे डॉक्टर रचना आचार्य. मराठीत अशी म्हण आहे की मूर्ती लहान पण कीर्ती महान. तर मी रचनाच्या बाबतीत असं म्हणेन की वय लहान पण कर्तृत्व महान. तर तुझं खूप खूप स्वागत आहे रचना विद्यावाणीमध्ये. थँक्यू दीप्ती, थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल आणि मला माझ्या कामाबद्दल, माझ्या जर्नीबद्दल बोलण्याची संधी दिल्याबद्दल थँक्यू. तर आपण आता थोडा उलटा प्रवास करूया. म्हणजे सध्या तू काय करतेस हे तू आधी आमच्या श्रोत्यांना सांग. आणि विशेषतः ज्या लहान मुली असतील तर आपली अशी अपेक्षा आहे की तुझा हा सगळा प्रवास ऐकल्यानंतर त्यांनाही त्यातनं प्रेरणा मिळेल आणि त्यासुद्धा अशा प्रकारचं काम पुढे भविष्यात करतील. सो सुरुवात करूया. तू सध्या काय करतेस इथपासून? नक्की. सो सध्या युनिव्हर्सिटी ऑफ केम्ब्रिज इंग्लंड UK मध्ये एक युनिव्हर्सिटी जी आहे तिथे डिपार्टमेंट ऑफ केमिकल इंजिनिअरिंग आणि बायोटेक्नॉलॉजी इथे मी पोस्ट डॉक्टरल फेलो आहे. आणि माझ्याकडे पोस्ट डॉक्टरल रिसर्च म्हणजे PhD नंतर जो केलेला जातो रिसर्च आणि त्याच्यासाठी. आणि माझ्याकडे मेरी क्युरी पोस्ट डॉक्टरल फेलोशिप आहे. त्याच्यामुळे मी तो रिसर्च इथे करू शकते. आणि रिसर्चबद्दल बोलायला गेलं तर ब्रॉड डिपार्टमेंट बायोटेक्नॉलॉजी अशा डिपार्टमेंटमध्ये मी आहे. पण आमचा सब फील्ड आम्ही बायो इलेक्ट्रॉनिक्स ह्याला असं म्हणतो. मोर स्पेसिफिकली इन विट्रो बायो इलेक्ट्रॉनिक्स. तर ह्याच्याबद्दल मी 1-2 मिनिटं तुला सांगू इच्छिते. नक्कीच. आता कुठलंही औषध डेव्हलप करायचं असेल किंवा आता रिसेंटली वॅक्सिन्स जेव्हा डेव्हलप झाल्या कोविडसाठी किंवा कुठल्याही गोष्टीचं किती टॉक्सिन आहे, किती आपल्याला त्याच्यामध्ये विष किती आहे, हे जे टेस्टिंग करतात तर ती आता प्रोसेस प्रचंड लांब, प्रचंड त्याच्यात पैसे जातात, रिसोर्सेस जातात. कारण का तर ती आधी ॲनिमल मॉडेल्सवरती टेस्ट होते, म्हणजे रॅट्स, माईस ह्याच्यामध्ये, आणि मग ह्युमन क्लिनिकल ट्रायलला ते आणतात. तर ॲनिमल फिजिओलॉजी खूप वेगळी असल्यामुळे 90% ड्रग्ज जे तिथे पास होतात ते ह्युमन क्लिनिकल ट्रायल फेजला येऊन फेल होत. अरे बा. सो म्हणजे ते असं सांगण्यासारखं आहे की तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही आता हे विमान घेऊन जा, पण 90% शक्यता आहे की नाहीच पोहोचणार तुम्ही. अरे बाप. तर तुम्ही घ्याल का ते विमान? नाही. म्हणून आमचा प्रयत्न असा आहे की त्याला काहीतरी ऑल्टरनेटिव्ह आपण देऊयात. सो आम्हाला असे मॉडेल्स बनवायचे आहेत की आपण सेल्स म्हणजे बायोलॉजिकल सेल्स जे असतात ते बॉडीच्या बाहेर ग्रो करूयात, त्यांना त्यांचं काम करू देऊयात आणि ते आपण वेगळ्या पद्धतीने स्टडी करू शकतो का त्यांचे प्रोसेसेस. आणि जे टेस्टिंग आपण ॲनिमल्सवरती आता करतो ते आपण ह्या मॉडेल्सवरती करू शकू का. बरं. सो द होल आयडिया इज की आपण असे स्ट्रक्चर्स बनवूया, 3D स्ट्रक्चर्स बनवू जे एकदम तुमच्या बॉडीच्या एन्व्हायरमेंट सारखे आहेत, टिश्यू सारखे आहेत, त्याच्यामध्ये सेल्स ग्रो करू. आणि मग त्यांचा आता अभ्यास, तर त्याचा अभ्यास करण्यासाठी ट्रेडिशनली बायोलॉजीमध्ये मायक्रोस्कोपी वापरतात. करेक्ट. तर मायक्रोस्कोपीमध्ये काय, तुम्ही एक चित्र घेताय, म्हणजे एक अख्खी फिल्म चालू आहे आणि एक तुम्ही स्नॅपशॉट घेतलाय किंवा स्क्रीनशॉट घेतलाय, तर तुम्हाला अख्ख्या फिल्मचं ऑब्व्हियसली काही म्हणजे कळणार नाही. तर आम्ही असा विचार केलाय की आपण इलेक्ट्रॉनिकली त्याला स्टडी करू. म्हणजे इलेक्ट्रिकल डिव्हायसेस जे असतात, ट्रान्झिस्टर्स असतात, इलेक्ट्रोड्स असतात, त्यांनी तुम्हाला कंटिन्युअस माहिती मिळत जाईल. सो हा आमचा विषय आहे की आपण असे 3D स्ट्रक्चर्स बांधू, मग त्यासाठी असे मटेरियल्स डेव्हलप करू जे इलेक्ट्रिकली पण वापरता येतील पण बायोकम्पॅटेबल पण असतील. आणि ह्या गोष्टींचा विषय म्हणजे अभ्यास करू, म्हणजे आपल्याला हे ऑल्टरनेटिव्ह मॉडेल्स बनवतो. वा. आणि तू बांधू असा आता धातू वापरलास, तुझं नावातच रचना आहे, त्यामुळे तुझं काम तुझ्या अगदी नावानुरूप चालू आहे असं म्हणायला काही अगदी. बरं, आता तू जी पोस्ट डॉक्टरल तुझी फेलोशिप आहे ती ही अत्यंत प्रतिष्ठित आहे, मारी क्युरी. तर त्याविषयी सांग ना. सो त्याचं असं होतं की मी जेव्हा माझे पोस्ट डॉक सुरू केली तेव्हा सगळ्यांनी मला सांगितलं होतं की नाही, हे फेलोशिप्स असणं हे खूप चांगली गोष्ट आहे किंवा तुम्हाला थोडासा इंडिपेंडन्स मिळतो, पण थोडं ट्रेनिंग पण होतं. म्हणजे तुम्हाला खास करून जर अकॅडमियामध्ये राहायचं असेल तर ग्रांट कसा मॅनेज करायचा, त्याचे प्रपोजल कसे लिहायचे, हे बाकी तुमच्या म्हणजे सायंटिफिक करिअरच्या स्किल्सपेक्षा खूप वेगळे स्किल असतात की एक्सपेरिमेंट करणं, पेपर लिहिणं हे एक स्किल झालं, पण हे म्हणजे ग्रांट्स लिहिणं वगैरे. तर तेव्हा मी बरेच फेलोशिप ॲप्लिकेशन्स लिहिले होते आणि लकीली मग तेव्हा मला खूप आणि बाकीच्या लोकांकडनं पण खूप सपोर्ट मिळाला होता. मागच्या वर्षांमध्ये ज्यांनाही मिळाली होती त्यांनी मला खूप ॲडवाईस केलं की कसं करायचं कसं नाही. सो लकीली मिळाली, बट आय एम रिअली ग्रेटफुल कारण इट रिअली गिव्स यू अ लॉट ऑफ रिसोर्सेस, फ्रीडम की तुम्ही तुमचं काम नीट करू शकाल. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं बंधन नाहीये, फायनान्शियल रिसोर्सेस नाही, इन्फ्रास्ट्रक्चर नाही, तुम्हाला कुठे कॉन्फरन्सेसना जायचं असेल ते तुम्ही जाऊ शकता. सो डेफिनेटली व्हेरी ग्रेटफुल. पण ह्याची काय एलिजिबिलिटी काय असते? सो त्याची एलिजिबिलिटी 2 असतात. एक म्हणजे तुमची PhD ऑब्व्हियसली झाली पाहिजे, कारण इट इज बाय डेफिनेशन अ पोस्ट डॉक्टरल फेलोशिप. पण मेरी क्युरीच्या डॉक्टरल फेलोशिप्स पण असतात. सो दे सपोर्ट यू ॲट बोथ स्टेजेस. पोस्ट डॉक्टरल फेलोशिपसाठी त्यांच्या 2 रिक्वायरमेंट्स असतात. एक म्हणजे ऑफिशियली असं असतं की
तुम्ही जिथे PhD केली आहे तिथे तुम्ही पोस्टडॉक नाही करू शकत. अच्छा. तुम्ही त्यांचं म्हणणं असं असतं की तुम्ही तुमच्या PhD मध्ये जिथे कुठे केली आहे तिथे तुम्ही आता भरपूर ज्ञान घेतलं आहे. सो आता आम्ही तुम्हाला सपोर्ट करू की तुम्हाला नवीन काही करायचं असेल, कुठल्या नवीन जागी नवीन एक्सपोजर, नवीन फील्ड ऑफ सायन्स असं जर करायचं असेल तर आम्ही तुम्हाला, सो मोबिलिटी रूल त्याच्यामध्ये हा असतो. आणि मग एक अंडरलाईंग रिक्वायरमेंट जी अशी सगळीकडे लिहिली नसते, पण तुम्ही ऑफर डॉक्युमेंट किंवा त्यांचं वेबसाईट जर नीट वाचली तर दे रिअली प्रमोट इंटरडिसिप्लिनरी सायन्स. की तुम्ही आतापर्यंत जो अभ्यास केला आहे किंवा तुमचा रिसर्चचा जो टॉपिक आहे, तुमचं ट्रेनिंग ज्या विषयात आहे त्याच्यामधनं जर तुम्ही थोडंसं बाहेर जाऊन एका वेगळ्या विषयाचा जर तुम्हाला करायचं असेल तर दे रिअली वॉन्ट टू डू दॅट. सो दे हॅव अ टर्म कॉल्ड 2-way ट्रान्सफर ऑफ नॉलेज, की तुम्ही तुमचा एक्सपर्टीज घेऊन एका दुसऱ्या ठिकाणी जा, तिथे तो शेअर करा आणि त्यांचा जो एक्सपर्टीज आहे तो तुम्ही शिका. सो छान कल्पना, देवाणघेवाण म्हणजे अगदी अगदी विच इज द देवाणघेवाण अगदी, आणि विच इज द ट्रू स्पिरिट ऑफ सायन्स. आणि आता तू सांगितलंस आता या फेलोशिप विषयी आणि तू म्हणलीस की PhD आणि पोस्टडॉकचं ठिकाण वेगळं पाहिजे, म्हणजे हे ओघानी आलंच की तुझी PhD दुसरीकडे झाली आहे, केम्ब्रिजमध्ये झालेली नाही. सो कुठे झाली आणि त्या अनुभवाविषयी? नक्की. सो माझी PhD झाली आहे जर्मनीमध्ये. मार्क्स प्लांक गेझेलशाफ्ट किंवा मार्क्स प्लांक सोसायटी नावाची एक सायंटिफिक सोसायटी आहे जर्मनीमध्ये, ज्यांचा फोकस फंडामेंटल सायन्स आणि बेसिक सायन्स रिसर्च वरती आहे. तरी पण मी ज्या इन्स्टिट्यूटमध्ये होते, सो स्टुटगार्ट नावाचं एक साऊथमध्ये सिटी आहे, तिथे मार्क्स प्लांक इन्स्टिट्यूट फॉर सॉलिड स्टेट रिसर्च, म्हणजे इट इज ॲक्च्युली अ व्हेरी फिजिक्स डॉमिनेटिंग इन्स्टिट्यूट. तर तिथे मी जॉईन झाले, त्याची पण एक वेगळीच गोष्ट आहे. पण म्हणजे खूपच योगायोगाचा खेळ होता तसा तो. पण तिथे ऍक्च्युली एक छोटा अप्लाइड ग्रुप आहे आणि त्यांचा विषय असा आहे की, म्हणजे ब्रॉड विषयाचं नाव आहे ऑर्गॅनिक इलेक्ट्रॉनिक्स. की आता आपण जे बघतो की आपले जे म्हणजे सगळे इलेक्ट्रॉनिक्स आहेत, फोन असो लॅपटॉप असो, ते सगळे रिजिड आहेत, म्हणजे कधी पडला तर ते फुटेल वगैरे, कारण त्याचं म्हणजे ग्लास आहे आणि असे मटेरियल्सनी ते वापरतात. तर आयडिया अशी आहे की आपण वेगवेगळ्या सबस्ट्रेट्सवरती किंवा वेगवेगळ्या मटेरियल्सवरती इलेक्ट्रॉनिक्स बांधू शकतो का, मग ते पेपर असो, प्लास्टिक असो, ह्युमन स्किन असो, फॅब्रिक असो, आणि का तर म्हणजे यू कॅन हॅव डिफरंट ऍप्लिकेशन. तर अशा इलेक्ट्रॉनिक्ससाठी त्याच्या अगेन मटेरियल डेव्हलपमेंट, ऑर्गॅनिक सेमीकंडक्टर्स, मग त्याचे डिव्हायसेस, असं हा सगळा तेव्हा माझा PhDचा टॉपिक होता. वाव, खूपच काळाच्या पुढे आपण म्हणतो असा विचार सगळा यात झालेला दिसतो. आणि मला वाटतं तू जर्मनीत असतानाच लिंडाऊ नोबेल लॉरिएट्स मीटला पण गेली होतीस, आणि मी आवर्जून हे विचारते कारण मला वाटतं तो आज एक आपल्यात समान धागा आहे. आपण दोघी आपल्या PhDच्या दरम्यान लिंडाऊला गेलेलो आहोत, तर त्याविषयी सांग, कारण ती एक अत्यंत अनोखी संधी आहे. आणि मी गेले होते तेव्हा फिजिक्सचे 24 नोबेल लॉरिएट आले होते, तू गेले असशील तेव्हा किती ते तू आता सांग. आता मला एक्झॅक्ट आकडा आठवत नाहीये, पण हो म्हणजे 24 ते म्हणजे अगदी रिसेंट इयर्स पासून ऑलमोस्ट जे सगळे आता जिवंत होते तेव्हा ते सगळे आले होते. आणि ॲज यू सेड इट वॉज एक्स्ट्रीमली युनिक. म्हणजे असं मी आणि माझ्या डोक्यात जी काय कल्पना होती की हे, कारण आपण ठीक आहे त्याच्या आधी 1-2-3 कॉन्फरन्सला गेलो असतो, पण हे काहीतरी वेगळंच होतं. म्हणजे की तिथे प्रत्येक नोबेल लॉरिएट कडनं एकतर म्हणजे आपण बसलोय आणि सगळे नोबेल लॉरिएट्स आपल्या आजूबाजूला आहेत, अगदी, आणि वरनं मला म्हणजे काय हे जाणवलं की ते ज्या प्रकारे सगळ्या स्टुडंट्सशी इंटरॅक्ट करत होते, म्हणजे ते येऊन आमच्याशी गप्पा मारत होते, आमच्या कामाबद्दल विचारत होते, आणि म्हणजे तुला पण सेम अनुभव आला असेल. आणि दॅट वॉज समथिंग माइंड ब्लोईंग की, आणि दॅट रिअली टॉट मी अ लॉट की आपल्याला म्हणजे ठीक आहे नोबेल प्राइज हे तर एक म्हणजे गोल आहे, पण आपल्याला सायंटिस्ट जर बनायचं असेल तर आपल्याला हे म्हणजे मला असं सायंटिस्ट बनायला आवडेल की आपल्या पुढच्या पिढीमध्ये किंवा सगळ्या आपलं फक्त काम तर आहेच, पण बाकीच्या लोकांमध्ये इंटरेस्ट घेणं, त्यांच्याशी बोलणं आणि शेअरिंग, कोलॅबरेशन, आयडियाज एक्सचेंज, हे सगळं व्हायला पाहिजे. नक्कीच. आणि जे मराठीत आपण म्हणतो विद्या विनयेन शोभते, मला वाटतं तिथे हा अनुभव खूप येतो आपल्याला की ह्यातले सगळेजण इतकं ज्याला आपण म्हणतो अतिशय विनयशील, अतिशय विनम्र, सगळे ज्या उत्साहाने ते लहान स्टुडंट्स कितीतरी त्यांच्यापेक्षा वयाने लहान, ज्ञानाने लहान, सगळ्याच गोष्टींनी, पण तरीही ते ज्या पद्धतीने संवाद साधतात ते मला वाटतं अगदी शिकण्यासारखं आहे. म्हणजे आपण त्यांच्याकडनं विज्ञानातल्या गोष्टी तर ऐकतोच, शिकतोच, पण त्याचबरोबर तू अगदी म्हणलीस तसं की कसं असावं आयुष्यात तेही आपल्याला कळतं. तर त्यामुळे तू आता मध्ये तुझी पोस्ट डॉक्टरल चालू आहे इंग्लंडमध्ये, आणि जर्मनीमध्ये तू PhD केलेली आहेस. पण हे सगळं झालं युरोपमध्ये, त्याच्या आधी तू होतीस अमेरिकेत. करेक्ट. तर ते तू जेव्हा तुझा मास्टर्स करत होतीस तेव्हा त्याविषयीही सांग.
सो माझं मास्टर्स होतं मटेरियल सायन्स अँड इंजिनिअरिंग ह्या फील्डमध्ये, जे माझ्या बॅचलर्सशी अगदी कनेक्टेड आहे. म्हणजे आय कॅन से आय एम अ ट्रेंड मटेरियल सायंटिस्ट. आणि ते युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया लॉस एंजलसमध्ये होतं. आणि 1 वर्षाचा प्रोग्राम होता. सो त्याच्यामध्ये पण मला त्याच्यातनं बिगेस्ट लर्निंग वॉज खूप फंडामेंटली माझे कॉन्सेप्ट स्ट्रॉंग झाले. तेव्हा मी जास्त लॅब रिसर्च नाही केलं, पण आणि एक्सपोजर घरातनं पहिल्यांदा, म्हणजे घरातनं म्हणजे देशातनं पहिल्यांदा बाहेर एकटं राहणं. म्हणजे माझ्या बॅचलर्ससाठी पण मी होते बाहेर किंवा घरापेक्षा दूर, पण भारतात होते. सो तो एक अनुभव, घरापासून लांब राहणं. सो ठीक आहे, म्हणजे सायन्स आणि काय म्हणतात मास्टर्सचं होतं, पण लाईफ लर्निंग माझ्या मते त्या फेज या 1 वर्षात खूप जास्त माझं झालं. सो व्हेरी दॅट वॉज द एक्सपिरियन्स. पण तुला असा काही फरक जाणवला का, की समजा युरोपमधलं विज्ञान आणि अमेरिकेतलं विज्ञान किंवा तिथल्या प्रयोगशाळा म्हण किंवा एकूण जे आपण लॅब कल्चर असं म्हणतो, किंवा असा काही फरक जाणवला? खूप फरक आहे हा, खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि खूप जास्त फरक आहे. म्हणजे ह्या 3 जागा ज्या आहेत आता, की US, जर्मनी, आणि म्हणजे जर्मनी सुद्धा कधी लोक युरोप ह्याच्यामध्ये असं एकच मानतात, पण तसं मला नाही वाटत. जर्मनी हे खूप युनिक केस आहे. आणि UK. तर अगदी तू बरोबर म्हणलीस की लॅब कल्चर, वर्किंग स्टाईल, तुमचं सुपरवायझर आणि स्टुडंट्स मधलं नातं किंवा इव्हन कॉलिग्स मधलं नातं, मग त्याच्यामध्ये पोस्टडॉक आणि PhD स्टुडंट्सचं नातं, हे खूप प्रत्येक ठिकाणी मी वेगवेगळं बघितलंय. सगळ्यात चांगला माझा अनुभव जर्मनीमध्ये होता, एवढं मी सांगेन. की तिथेच म्हणजे मला काय गोष्टी आवडल्या, की सगळ्यात जास्त महत्व तिथे दिलं जातं वर्क लाईफ बॅलन्सला. की ठीक आहे, म्हणजे हे वी आर ऑल पॅशनेट अबाउट सायन्स आणि आपल्या सगळ्यांना हे काम करायचंय. PhD खास करून म्हणतात की खूप कष्ट असतात त्याच्यामध्ये, आणि पण ठीक आहे, तो तुमच्या लाईफचा एक भाग आहे. त्याला तुम्ही त्याच्यामध्ये हे 4 वर्षामध्ये तुम्ही असं स्वतःला हरवून जाऊ नका किंवा असं काही करू नका जे तुमच्या हेल्थला डेट्रिमेंटल आहे. सो तिथे ते मला खूप मी शिकले की PhD हे तुमच्या आयुष्याचा एक भाग आहे, ते तुम्ही करा आणि तुम्ही तेव्हाच नीट करू शकाल जेव्हा तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्याल, तुमच्या हेल्थची, मग ती मेंटल हेल्थ असो, फिजिकल हेल्थ असो. आणि मग सो दॅट वॉज वन ॲस्पेक्ट. दुसरं असं की कॉलिग्स आणि एकूण हायरार्किकल स्ट्रक्चर, सो ते पण मला जर्मनीमध्ये खूप आवडलं, की असं एव्हरीबडी इज इक्वल इन द लॅब. कारण एस्पेशली माझ्या कामाचं जे स्वरूप आहे की इंटरडिसिप्लिनरी सायन्स, की प्रत्येक जण स्वतःचं एक एक्सपर्टीज घेऊन येतंय. सो तसं म्हणलं तर ठीक आहे, काही लोकांना वर्षांमध्ये जास्त एक्सपिरियन्स आहे, की त्यांच्या CV वरती त्यांनी जास्त वर्ष काम केले, पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला म्हणजे म्हणून काहीतरी वेगळी ट्रीटमेंट मिळाली पाहिजे. हे मी तिथे शिकले. सो म्हणजे मला पहिल्यांदा आठवतंय की माझ्या PhD सुपरवायझरनी मला असं, म्हणजे मी त्यांना ईमेल लिहिली होती की मला भेटायचंय तर कधी. तर द रिस्पॉन्स वॉज की मला ह्या वेळेंना वेळ आहे, तुला कधी जमतंय. सो मी हे कधीच अनुभवलं नव्हतं की ते मला विचारतायत की तुला माझ्या वेळेला पण किंमत आहे. अगदी. सो दॅट वॉज मॅसिव्ह. विलक्षण आहे, म्हणजे त्यांनी हे लक्षात घेणं आणि त्या पद्धतीने तुझ्याशी संवाद साधणं. सो हे जर्मनीमध्ये मी म्हणलं तसं सगळ्यात जास्त मला बघायला मिळालं. आणि मग आता काय, म्हणजे जेवढे प्रत्येक ठिकाणी ठीक आहे कंट्री म्हणून असतं कल्चर, पण मग ते लॅब टू लॅब पण फरक पडतो, पर्सन टू पर्सन पण पडतो, आणि डेफिनेटली फरक आहे. आणि जेव्हा मला लोक विचारतात की तू इतक्या ठिकाणी काम केलंयस तर काय, म्हणजे काय तू काय एक्सपिरियन्स केलंयस वेगळं असं, तर ठीक आहे, सायन्स आणि सायन्सचे वेगवेगळे फील्ड्स हे तर आहेच, पण ह्या डिफरंट एन्व्हायरमेंटचा मला खूपच त्याचा एक्सपोजर वॉज द बिगेस्ट लर्निंग. कारण कुठे चांगलं कुठे वाईट, मग आपण काय त्यातनं घ्यायचं, विच वॉज क्वाईट नाईस. तर आपण म्हणजे बाहेर जेव्हा जाऊन शिकतो, एखादी गोष्ट करतो, तेव्हा हे अनुभव हा एक खूप महत्वाचा भाग असतो. तू आता सांगितलंस तसं की विज्ञान तर तुम्ही जे शिकायला तुम्ही गेला ते तर तुम्ही शिकालच, पण एक तुमच्या आयुष्यातल्या गोष्टी तुम्ही बऱ्याच शिकता या निमित्ताने. असं तर तू एड्यू ॲक्सेस नावाच्या एका उपक्रमाशी संलग्नित आहेस, त्याविषयी सांग. अगदी. सो प्रोजेक्ट एड्यू ॲक्सेस हे माझ्या ऑक्सफर्डमधल्या काही फ्रेंड्सनी चालू केलेली एक संस्था आहे. आणि त्याची आयडिया अशी आहे की आता ज्या मुलांना, यंग मुलांना पुढचं हायर एज्युकेशनसाठी अप्लाय करायचं आहे, मास्टर्स असो PhD असो, तर त्याच्यासाठी सगळ्यात मोठी लागणारी गोष्ट आहे इन्फॉर्मेशन, की कसं अप्लाय करायचं, मग कुठे अप्लाय करू, काय प्रोग्राम्स आहेत, त्यासाठी मला काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत, मग ते डॉक्युमेंट्स कुठल्या प्रकारे बनवू. तर ह्याचे 2 वेज आहेत, की एक खूप आता ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहेत आणि चांगलं आहे, म्हणजे ते हे काम करतायत, पण ते म्हणजे दॅट इज ऑल्सो व्हेरी कॉस्टली ऑप्शन, की तुम्ही ते युजली तुमच्याकडनं भरपूर फीज घेतात ह्यासाठी. तर आपल्या देशात जे म्हणजे मार्जिनलाइज कम्युनिटीज आहेत किंवा ज्यांना हे शक्य नाहीये, त्यांना ते ऑपॉर्च्युनिटीज नाही मिळावेत का. सो हा प्रॉब्लेम आम्ही ऍड्रेस करायचा प्रयत्न करतोय. सो त्यांचे दरवर्षी कॉल्स असतात
आणि यू कॅन अप्लाय टू बी पार्ट ऑफ दिस प्रोग्राम. आयदर मेंटी म्हणून की तुम्हाला अप्लाय करायचंय, तुम्हाला हायर एज्युकेशनला जायचंय आणि तुम्हाला गायडन्सची गरज आहे, किंवा तुम्ही ह्या प्रोसेसमधनं गेले आहात आणि तुम्हाला ते ज्ञान पुढे न्यायचं आहे किंवा द्यायचं आहे. आणि मग आम्ही तुमच्या फील्ड डिसिप्लिनवरनं आणि बॅकग्राऊंडवरनं मॅच करणार आणि प्रत्येक मेंटर त्याच्या मेंटीला गायडन्स देणार. तर मला तुझ्या या माध्यमातनं खरंच सगळ्यांना हा मेसेज द्यायचा आहे की तुम्ही ह्याच्या कुठल्याही बाजूला असाल, की तुम्हाला हायर एज्युकेशन घ्यायचं असेल आणि गायडन्सची गरज असेल, किंवा तुम्ही ह्या जर्नीमध्ये गेले आहात आणि ते ज्ञान आता वाटायची तुमची इच्छा असेल, तर प्लीज बी अ पार्ट ऑफ एडू ॲक्सेस. मी विचारणारच होते तुला की तुला सगळ्यांना काय संदेश द्यायला आवडेल असं, तर विचारणारच होते. हा एक तू महत्वाचा संदेश दिलाच आहेस. आणि त्याला जोडूनच आपण असं हेही तू कुठेतरी सांग की मगाशी मी तुला विचारलं युरोप आणि अमेरिका याची आपण तुलना केली, तिथलं विज्ञान विश्व, पण तू ते बॅचलर्स NIT नागपूरला केलं होतंस आणि मग एकदम परदेशात गेलीस. तर असे जे होतकरू आत्ताचे विद्यार्थी असतील तर त्यांनाही तू जरा तुला काही ताईचा सल्ला द्यायचा असेल. तशी माझी एक लहान बहीण आहे आणि आता बहुतेक ती मला नक्कीच सांगते की ताई बास आता तू, मी भरपूर तुम्हाला, मी आता बाकी लोकांना सांगू शकते. नाही नक्की. एक तर मी सांगेन की असं नाहीये की तुम्ही तुमच्या बॅचलर्समध्ये किंवा तुमच्या करिअरच्या पहिल्या पायरी तुमची ज्या बिल्डिंगमध्ये आहे त्याच बिल्डिंगच्या तुम्हाला सगळ्या पायऱ्या चढायच्या. माझं इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड मेटलर्जी आणि मटेरियल सायन्स होतं आणि आता मी बायोटेक्नॉलॉजीमध्ये काम करतो. सो नथिंग इज ऑफ लिमिट्स. तुम्ही कधीही तुमचा एक्सपर्टीज घेऊन तुमच्या वेगळ्या एका फील्डमध्ये जाऊ शकता. नाव सायन्स इज बिकमिंग मोर अँड मोर इंटरडिसिप्लिनरी. सगळ्यांना ह्याची गरज आहे की लोक त्यांची एक्सपर्टीज घेऊन तुम्हाला हेल्प करतील. सो डेफिनेटली डोंट थिंक की आता मी ह्यानी सुरुवात केली तर मला ह्याच्यामध्येच राहावं लागेल. आणि दॅट इज नॉट जस्ट लिमिटेड टू सायन्स. सो तुमचं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असो, सायन्स असो, तुम्ही मास्टर्स केलं असेल, बॅचलर्स केलं असेल, अकॅडेमिया किंवा रिसर्च आणि इंडस्ट्री हे दोनच ऑप्शन्स नाही आहेत. आता तू जसं इतकं सुंदर काम करते, सायन्स कम्युनिकेशन हा एक मार्ग आहे, पॉलिसीमध्ये आहे, म्हणजे देर आर इन्फायनाईट थिंग्स टू डू आणि खूप ऑप्शन्स आहेत. तर प्लीज ते एक्सप्लोर करा आणि तुम्हाला काय आवडतंय किंवा तुमच्या पर्सनॅलिटीला काय सूट होतंय ह्या मार्गावरती जा आणि तो एक इन्फॉर्म डिसिजन घ्या. असं नका करू की माझे सगळे फ्रेंड्स हे करतायत तर मी हे करीन, कारण त्यांना पण मे बी माहिती नाहीये की ते का करतायत. सो तुमचा मार्ग तुम्ही निवडा आणि त्याच्यासाठी आता तर म्हणजे जसं तू हे काम करतेस तसं इतके रिसोर्सेस आहेत युट्यूबवरती, ऑनलाईन माहिती काढा आणि लोकांशी बोला. लोक म्हणजे जे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत त्यांना विचारा. आणि एक नेहमी आता विचारा, म्हणजे मी जेव्हा म्हणते तेव्हा लोक म्हणतात काय विचारू, तर एक स्टँडर्ड प्रश्न मी नेहमी म्हणते की तुमचा एक डे कसा असतो, टिपिकल डे तुमच्या प्रोफेशन. बरोबर. त्यांनी तुम्हाला माहिती कळेल की हे मी करू इच्छिते का किंवा करू इच्छितो का, आणि मग त्यांनी तुम्हाला तिथून पुढे तुम्ही जाऊ शकता. अगदी बरोबर आहे. आणि जे इंटरडिसिप्लिनरी तुझे म्हणलीस, आंतरविद्याशाखीय, की आता ते दिवस गेले की तुम्ही एकाच विद्याशाखेलाच चिकटूनच राहिलं पाहिजे. जिकडे तिकडे अगदी म्हणजे साधं सोप्पं आपण जर म्हणलं तरी फिजिकल केमिस्ट्री, केमिकल फिजिक्स, बायोफिजिक्स आता तू काम करतेच आहेस. सो अनेक बायो इलेक्ट्रॉनिक्स किंवा तू काम करतेच आहेस, तर असे अनेक विषय आहेत आणि नक्कीच त्यात खूप करण्यासारखं आहे. मला खात्री आहे की आता जे तुझी ही मुलाखत ऐकत असतील त्यांना नक्कीच त्याच्यापासून प्रेरणा मिळालीच असेल. त्यांच्यापैकी जर अजून शाळेत असले तर ते हा विचारही करतील की आता काय करतील. तर असं काही शाळेत असताना त्यांनी करण्यासारखं असं काही विशिष्ट आहे किंवा काय तू म्हणशील? म्हणजे कुठलाही तुम्ही शाळेत कितीही यंग असाल किंवा एक तर इट इज नेव्हर टू अर्ली टू स्टार्ट. कधीही खूप आता बापरे अजून मी शाळेतच आहे आता मी काय करू असं नाहीये. तुम्ही काय करू शकता तर माहिती गोळा करा. आणि तुमच्याकडे आता लकीली वी लिव्ह इन टाइम्स ऑफ द इंटरनेट, सो आणि लोक आजूबाजूला, सो ह्या दोन्ही रिसोर्सेसचा वापर करा. माहिती काढा की काय फील्ड्स आहेत त्याच्यामध्ये, काय व्हॉट डज इट मीन टू बी अ बायोलॉजिस्ट, व्हॉट डज इट मीन टू बी अ लॉयर, काही पण म्हणजे कुठलाही विषय, सायन्सच का, व्हॉट डज इट मीन टू बी अ प्रोफेसर किंवा मॅनेजमेंट कन्सल्टंट, व्हॉट एव्हर. सो वेगवेगळ्या क्षेत्रातलं फक्त माहिती काढा आणि एक फाईल तयार करा किंवा म्हणजे तुम्ही मेंटली किंवा फिजिकली, पण यंग असताना फक्त माहिती गोळा करा आणि एक्सपोजर जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं घ्या. आणि पीपल आर ऑलवेज विलिंग टू
कारण प्रत्येकालाच, आता तू मला इथे बोलवलंस, मला किती छान वाटतं. एव्हरीबडी, सगळ्यांना त्यांच्या कामाबद्दल बोलायचं असतं. सो तुम्ही जा, लोकांशी बोला, लोक तुम्हाला आनंदाने सांगतील. मला वाटतं सगळ्यांच्या लक्षात येत असेल की तिच्या बोलण्यात किती सकारात्मकता. हे खूप महत्वाचं आहे, सकारात्मक असणं, आणि ते माणसाला पुढे नेतं की कुठल्याही अडचणी आल्या. कारण म्हणजे अर्थात परत कधीतरी आपण मुलाखत शिवाय घेतली तर हेही बोलता येईल की काय अडचणी आल्या त्या, कारण त्याशिवाय होतच नाही आणि त्यावर तुम्हाला मात करावीच लागते. पण तुम्ही, तुमचा दृष्टिकोन सकारात्मक असेल तर त्यावर मात करणं खूप अगदी सोपं जातं. अगदी. तर मला खात्री आहे की सर्व वयोगटातले जे आता ही मुलाखत ऐकत असतील त्यांच्यासाठी हे निश्चितच प्रेरणादायी आहे आणि आपल्यासाठी अभिमानास्पद आहे की आपली एक पुण्यातली, मग नागपूरला बॅचलर्स, त्याच्यानंतर अमेरिकेत मास्टर्स, जर्मनीमध्ये PhD आणि आता पोस्टडॉक इंग्लंडमध्ये करणारी आपली ही मैत्रीण आज आपल्याशी तिने आज संवाद साधलेला आहे. त्यामुळे आज इथे स्टुडिओत आल्याबद्दल मनापासून आभार तुझे रचना. थँक्यू. नाही, मला बोलवल्याबद्दल आणि ही संधी दिल्याबद्दल थँक्यू. मला तर खूप मजा आली. खूप छान. तिने सांगितलं तसं तुम्हाला इंटरनेटवर अनेक असे रिसोर्सेस सापडतीलच. म्हणजे आता माझी स्वतःची यूट्यूब चॅनल आहे, डी क्रिएशन्स रिसोर्सेस, असं अनेक लोकांचे असतील. शिवाय विद्यावाणीसारखं एक माध्यम आहे प्रभावी, ज्याच्यावर अनेक कार्यक्रम होत असतात. त्यामुळे नक्कीच तुम्ही ते ऐकत राहा. आता आपण इथे रजा घेऊया आणि परत कधीतरी आम्हाला तुझ्याशी गप्पा मारायला नक्कीच आवडेल. नक्की. मी एकच सांगू शकते की माय इनबॉक्स इज ऑलवेज ओपन. जर मला पर्सनली माझ्याशी बोलायचं असेल तर माझा ईमेल ID आहे, माझं नाव सर्च करा आणि तुम्हाला मी मिळेन. आणि प्लीज फील फ्री, कधी पण मला लिहा. आय एम लुकिंग फॉरवर्ड टू इट. ही खूपच मोठी गोष्ट आहे. डॉक्टर रचना आचार्य असं तुम्ही सर्च केल्यावर तुम्हाला तिचा ईमेल ID ही मिळेलच. नक्कीच. धन्यवाद.